हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार तांदळाची खीर। तांदळाच्या खीरसाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी दूध घेतले, साखर घेतली, इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता हे मिक्सरला मी वाटतो। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले, काजू बदाम, इथे हे वेलची पावडर, थोडेसे जायफळ आणि चवीनुसार मीठ घेतले। खीर म्हटली की पुरी ही असतात, तर मी आज पुरी पण तुम्हाला पुरीची पण रेसिपी आज दाखवणार आहे, कशी पुरी बनवणार। इथे मी गॅस पेटवला, इथे चमचाभर मी यात तूप टाकलं आणि यात हे ड्रायफ्रूट्स टाकले। आता मी यात दूध दुधाला चांगली उकळी आली ना, आपण तांदूळ टाकायचे। आता आपण तांदूळ वाटायला घेऊ। आता मी हे तांदूळ वाटून घेणार आहे मिक्सरला। तुम्ही बघू शकता, हे तांदूळ मी असे वाटून घेतले, जास्त जाड पण नाही जास्त बारीक नाही, असं मस्तपैकी आपण याला वाटून घ्यायचं। दुधामध्ये आता आपण साखर टाकूया। अर्धी वाटी मी इथे साखर घेतली आहे। आता दुधामध्ये साखर चांगली वितळली पाहिजे। आणि इथे तुम्ही बघू शकता, मी असं हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक पण नाही, एकदम जास्त जाड पण नाही, मध्यम असं मी हे वाटून घेतलं आहे। दुधाला छानपैकी अशी उकळी आली तुम्ही बघू शकता, आणि साखर पण वितळलेली आहे। आता मी इथे हे तांदूळ जे वाटले ना, ते मी याच्यामध्ये तांदूळ पण मी असे ते टाक, बारीक गॅस करून याला सारखं हलवत राहायचं, नाही तर तांदळाचे गाठे होतात। हलवून हलवून त्याला शिजवायचं व्यवस्थित। शिजून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये वेलची पूड आणि थोडं जायफळ पूड टाकायचं। तुम्ही बघू शकता तांदूळ शिजत आले थोडे थोडे, त्याला आपण अजून जास्त घट्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त आपली खीर अशी घट्ट झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया वेलची पूड, जायफळ पूड, त्याला 1-2 मिनिटात आपण शिजून देऊया। तुम्ही बघू शकता आपली खीर मस्त अशी झालेली आहे। नक्की मला सांगा, मी आज केलेली खीर तुम्हाला कशी आली, कमेंट्समध्ये नक्की सांगा मला। प्लीज सबस्क्राईब।